राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। जामनेर शहरातील काही कॅफेंमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या असून आज जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने धडक कारवाई करून वाकी रोड, नौकार प्लाझा तसेच बीओटी कॉम्प्लेक्समधील 7 कॅफेंवर धाडी टाकून कॅफेमधील साहित्य जप्त करण्यात आले। नगरपालिका प्रशासनाने या सर्व कॅफेंना सील ठोकले असून यापुढे कोणत्याही कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करू असा इशारा पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी यावेळी दिला। दिनांक 11 ऑगस्ट रोजी शहरातील एका कॅफेमध्ये बेटावत बुद्रुक येथील सुलेमान खान हा 21 वर्षीय तरुण संशयास्पदरित्या बसलेला काही तरुणांनी पाहिला। त्याच ठिकाणी या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली। या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला होता। तेव्हापासून शहरातील सर्व कॅफे पोलिसांच्या रडारवर होते। आज पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी अमर राऊत, अमित आहेर, विजय सपकाळे व इतर कर्मचारी यांनी सर्व कॅफेमध्ये संयुक्त पाहणी केली। संशयास्पदरित्या आढळून आलेले 7 कॅफे बंद करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे नागरिकांनी स्वागत केले आहे। आपल्या जामनेर शहरात जवळजवळ 7-8 कॅफे, काही जे कॅफे ते चांगले आम्ही स्वतः आज भेट दिलेली आहे। आम्हाला तिथं फॅमिली आढळलेली आहे। CCTV कॅमेरे तिथं त्या ठिकाणी आढळून आलेले आम्हाला, पण त्या मालकांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे। तर आपल्याला काय पाहिजे या गोष्टी करता त्यानुसार आम्ही ते पण चेक केलं। तिथं आम्हाला व्यवस्थित व्यवस्था आढळली। तिथं परिवारासह लोक आढळले नाश्ता वगैरे करताना, परंतु काही अशी अनुचित कॅफे आहे। नगरपालिकेचे आपले अमर राऊत साहेब आणि अमित सर आणि नगरपालिकेचा स्टाफ घेऊन आम्ही ही कारवाई करण्यात आलेली आहे। जेवढं काही बेकायदेशीर काम होतं आणि जे बनवलेलं ते आज नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही मिळून ते सर्व ते काढून घेतलेलं आहे त्याचं काम। सर, आज जी कारवाई करण्यात आली त्यात एकूण किती कॅफेंवर कारवाई करण्यात आली आणि त्यात काही संदिग्ध आढळलं का तुम्हाला? म्हणजे त्याची जी बसायची सेटिंग वगैरे होती ती जी आपण नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची मान्यता न दिलेली होती ती, आणि ती आम्हाला योग्य आढळली नाही। त्यामुळे नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही ती सिटिंग अरेंजमेंट वगैरे काढून टाकण्यात आलेली आहे। किती कॅफेंवर कारवाई करण्यात आली? आता 1, 2, 3 जवळजवळ 5-6 कॅफेंवर कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु एक कॅफे असा पण चांगला आढळला का तिथं फॅमिली होती बसलेली, तर त्याच्यात असं काही गैर आम्हाला आढळलं नाही, त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही। पण ज्या ठिकाणी आम्हाला काही वाटतंय की हे योग्य नाही तिथे नगरपालिकाने आम्ही ती कारवाई संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। राऊत साहेब, जे कॅफेंवर आज कारवाई करण्यात आली त्यात किती कॅफेंना ना हरकत मिळालेली नाही आहे आणि ना हरकत मिळालेली नाही, आणि किती दिवसापासून कॅफे चालू होते आणि अद्याप नगरपालिकेकडून का कारवाई केली गेली नाही? नगरपालिकेमार्फत त्यांचे ना हरकत परवाने आता चेक करणं सुरू आहे। तर असे अजूनही काही कॅफे असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। काय कारवाई होणार आहे नेमकी? कारवाई म्हणजे सीलच होऊन जाते, सील केल्या जाईल आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल का? काही दंडात्मक आणि त्यांचे कॅफे सील केले जातात। याचा सर्वे केला आहे का आपण? सर्वे केलेला आहे, आता त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र तपासणं सुरू आहे।